नमस्कार, मी आपणा सर्वांचं आर.के. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मी प्रियंका मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इथे यशोगाथा एक ही नवीन कन्सेप्ट घेऊन आलोय. यशोगाथा म्हणजेच कहाणी एक संघर्षमय प्रवासाची. अशी व्यक्तिमत्व की जे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी यश संपादन केलंय, त्यांच्याशी आपण या यशोगाथेमध्ये गप्पा मारणार आहोत. त्यांचा प्रवास कसा खडतर होता हे त्यांना विचारणार आहोत. आणि आज इथे आपल्यासोबत यशोगाथेचा पहिला एपिसोड आहे आणि त्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर निलेश चांडक सर. नमस्कार सर, मी आर.के. रेकॉर्डिंग स्टुडिओच्या टीम तर्फे आपले मनपूर्वक स्वागत करते. इथे तुम्ही सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ म्हणजे मी ऐकलं आहे की छोट्याशा खेड्यातून ते सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ पर्यंतचा प्रवास तुम्ही कसा केला त्याची माहिती एक टप्प्याटप्प्याने आपण आज इथे तुमच्याकडनं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. सर्वात आधी एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुमचं बालपण आणि शालेय शिक्षण याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. माझं बालपण आणि शालेय शिक्षण 10वी पर्यंतचं बोदवडला झालेलं आहे. ओके. अप टू 1994 मी बोदवडमध्ये होतो. मी एका मराठी शाळेमधनं शिक्षण घेतलेलं आहे, कारण की तेव्हा तिथे इंग्लिश मीडियम नव्हतं, सेमी इंग्लिश मीडियमही नव्हतं. आणि 10वी पर्यंत फक्त मराठी मीडियम मधनं पुढे जायचं होतं. आणि बट तोही पिरियड फार महत्वाचा, बिकॉज तो पिरियड तुमचं इट वॉज लेईंग अ फाउंडेशन, म्हणजे तुमचा पाया भरणी होती ती ऍक्च्युली. व्हॉट आय विल बिकम लेटर, तर त्याचा पाया तिथे स्ट्रॉंग होणार होता. तो पिरियड होता तो. आणि त्यावेळेस माझे टीचर्स जे होते, म्हणजे मला आठवतात की त्यांनी माझ्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी नाही, म्हणजे माझ्या सगळ्यांसाठीच मेहनत घेतलेली होती. म्हणजे मी आता हे सगळं ऑनलाईन आणि हे सगळं दिसतंय, त्याच्यामुळे ऍक्च्युअल टीचर, व्हॉट द टीचर टीचेस यू, त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे ते पण ते तेव्हा किती मोठं होतं ते मला तेव्हा बघायला मिळालं. आणि आय एम एक्सपिरियन्सिंग रिट्रोस्पेक्ट, पाठीमागे जाऊन मी जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की इतकं जबरदस्त टीचिंग आम्हाला ते मिळालं. मला नाही वाटत ते आजच्या घडीला कुठे मिळणार आहे. इतकं मेहनत, म्हणजे मी गणितामध्ये कच्चा असेल तर गणितासाठी सुद्धा टीचर्सनी माझ्यावरती फार मेहनत घेतलेली आहे. म्हणजे ट्युशन नाही, म्हणजे ट्युशन नाहीच होती. हा, पूर्ण ट्युशन नाही आहे. हे फक्त क्लासमध्ये जाऊन तुम्हाला शिकायचं आहे आणि तेवढी मेहनत होणार आहे तुमची तिथे. आणि तेव्हा माझी शाळा राव सरांची शाळा, म्हणजे मुख्याध्यापक होते राव सर आणि नंतर दिवाण सर माझ्या टेन्युअर मध्ये. तर त्यांची शाळा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात फेमस होती, प्रसिद्ध होती एकदम, कारण की ती डिसिप्लिन होती तिथे. आणि त्या डिसिप्लिन मध्ये एकदम पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये, म्हणजे इव्हन प्रिन्सिपल यूज टू कम इन द क्लास अँड सिट इन द क्लास, की ते क्लासमध्ये टीचर काय शिकवतायत, म्हणजे हे ते चुकले तर त्यांनाही नंतर सांगणार आहे. ते एवढं डिसिप्लिन होत आहे की तुम्ही तुमची स्टाईल बदलायला पाहिजे शिकवायची. आणि पूर्ण डिसिप्लिन, स्वच्छ शाळा, अगदी स्वच्छ, भरपूर मोठं पटांगण, स्पोर्टी, आणि शिकणं पण तेवढंच चांगलं. म्हणजे गणितासाठी मी आजही आठवण करणार गुळवे सरांची, इंग्लिशसाठी SP कुलकर्णी सरांची, जोशी सरांची, त्यांनी मराठी शिकवलं. म्हणजे असे प्रत्येक सब्जेक्ट आहे. खांबाळे सर हिंदी शिकवायला, ऑल हिस्ट्री, केमिस्ट्री शिकवायला NA पाटील सर होते. म्हणजे हे सगळ्यांनी जी अपार मेहनत घेतलेली आहे आमच्यासाठी, की आम्हाला ते प्रत्येक क्लास 45 मिनिट्स कधी संपायचा आम्हाला कळायचंच नाही. म्हणजे इतकं ते व्यवस्थित सगळं समजावून की कोचिंग क्लासची गरज नाही, तेव्हा कन्सेप्टच नव्हता. आणि आजच्या काळात असं झालं की कोचिंग क्लास लावल्याशिवाय शिक्षण होत नाही. एक्झॅक्टली. तर त्यासाठी एक खूप छान उदाहरण आहे की कोचिंग क्लास नसेल तरीही आपल्या मनात इच्छा असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीने शिकून सरांसारखं एक सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ देखील होऊ शकतो. हे एक खूप छान उदाहरण मला वाटतं सरांनी इथे दिलंय. थँक्यू. आणि दुसरं काय होतं की हे शाळेचं झालं, पण इव्हन आईचं पण घरकाम पण फार जास्त होतं. आणि ते करून आम्हाला रात्री, म्हणजे आमची शाळेतून आल्यावर झोप करून मग आमची रात्री परत ट्युशन असायची, जी रात्री 10 ते 12 1 पर्यंत चालायची. की त्याच्यामध्ये ते सगळं एखादं ते मराठी असेल तर त्याचं मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे, किंवा ज्या काही पद्धती असेल
ज्या त्यावेळेस बेस्ट वाटल्या त्या बेस्ट पद्धती माझ्यावरती तेव्हा इम्प्लिमेंट झाल्या. अँड दॅट्स हाऊ दॅट फाउंडेशन आय गेस की ते तेव्हा तिथे स्ट्रॉंग झालं. म्हणजे नक्कीच तो पाया तुमचा अतिशय भक्कम रचला गेला Yeah, त्यावेळी आणि बरोबर. त्याचाच फायदा पुढे सरांना झाला. आणि पुढे मी असं विचारू इच्छिते सर की मेहनत शिक्षक आजही खूप घेतात, विद्यार्थी देखील खूप घेतात, पण प्रत्येकाला सक्सेस मिळतं असं नाहीये. तर जसं तुम्ही सांगितलं की एका छोट्याशा गावातून इतकं मोठं स्वप्न म्हणजे या क्षेत्रात येण्याचं स्वप्न तुम्ही कसं बघितलं किंवा या क्षेत्राकडे कसं वळलं? ओके. सगळ्यात मेहनत तर मेहनत तर घ्यायचीच आहे, म्हणजे देर इज नो त्याला कॉम्प्रोमाइज नाही. कॉम्प्रोमाइज नाही. Yes. आणि ती सिच्युएशनही तशी होती तिथे ऍक्च्युली त्या वेळेमध्ये, म्हणजे परिस्थिती नव्हती. बेसिकली मी आता ज्या ते फार चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, तेव्हा ती परिस्थिती नव्हती. म्हणजे एक आमचं छोटं पत्र्याचं घर आहे, घरासमोर बाजूलाच गाईचा म्हशीचा गोठा आहे. त्या गोठ्याच्या बाजूलाच पुढे ड्रेनेज, ओपन ड्रेनेज सिस्टम आहे. पावसाळ्यात पाऊस गळतंय, म्हणजे पाणी गळतंय पत्र्यातून टिन्स मधनं, आणि बकेट तिथे लावलेले आहे. म्हणजे गाईचा चारा वगैरे सगळं, इव्हन गाईचं दूध काढायचं माझा जॉब होता दररोज संध्याकाळी 10वी पर्यंत. म्हणजे ऍडव्हर्सिटीज अशा होत्या की इव्हन दर वर्षाला इव्हन साप निघायचा कंपल्सरी तुमच्या बिछाण्याखाली, तुमच्या पायाखाली. म्हणजे इट वॉज नॉर्म. आणि छोटंसं किराणा दुकान होतं, म्हणजे तिथे आम्हाला नोकर नसल्यामुळे ते सगळं काम आम्हाला करावं लागायचं. म्हणजे 10वी पर्यंत 15 किलो तेलाचा डब्बा एक हमाल जे काम करतो ते दुसऱ्या दुकानातून घेऊन आम्हाला आमच्या इथून त्याची विक्री करायची. मग गोण्या उचलायच्या. म्हणजे हे इट वॉज व्हेरी व्हेरी टफ जॉब ऍक्च्युली. आणि हे काम आमच्यासाठी रुटीन होतं, कारण की हेच लाईफ आहे असं ते दिसत होतं. बट वन फाईन डे असं होतं की आईला टीबी होतो, पण टीबी मध्ये नुसतं काम काम सुरू आहे, ताप खोकला सुरू आहे, नोबडी नोज की याला एंड कुठे आहे. देन एक वर्ष उलटला आणि मग त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट झाली आणि मग ते बरं झालं एकदम. मग नंतर मी 5वी 6वी मध्ये असताना परत माझ्या भावाला आणि मला टायफॉइडचा आजार झालेला. आणि त्याच्यामध्ये आमचा 1 महिना आम्ही पॅरालिसिस मध्ये होतो, म्हणजे आम्हाला चालता येत नव्हतं. आम्ही अंथरुणावरती होतो. आणि भरपूर म्हणजे डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आता गावामध्ये मोजून 2 डॉक्टर होते, एकच MBBS डॉक्टर. आणि जायचं तर कसं, म्हणजे विचार करण्यापलीकडची गोष्ट होती. म्हणजे मग निंबाचा पाला लावायचा, काय काय नाही प्रकार करायचे, घरगुती उपचार. करेक्ट. तर मग 1 महिना झाल्यानंतर मग वडिलांनी मला डॉक्टरांकडे नेलं. आणि डॉक्टरांकडे नेल्यानंतर मला काही सलाईन इंजेक्शन दिले आणि नेक्स्ट डे आय वॉज वॉकिंग. मला मी चालायला लागलो आणि मी शाळेत गेलो. पण माझ्या भावाची ट्रीटमेंट झाली नसल्यामुळे तो अंथरुणावर होता. तोही सांगायचा की मला पण ते इंजेक्शन, मग त्याला पण दिलं. आणि तो नंतरचा म्हणजे इट वॉज आय डोंट नो की ते एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतं की त्याच्यामध्ये काय जादू होती माहित नाही, पण आम्हाला एवढं डोक्यात बसून गेलं होतं की डॉक्टरांकडे गेला तर पॅरालिसिस झालेला माणूस चालू शकतो. हे तेव्हा डोक्यात एक धारणा झाली होती. धारणा झाली आमची तिथे त्यावेळेस. म्हणजे मी 5वी 6वी मध्ये असताना तेव्हा तिथपर्यंत माझा रँक नाही यायचा शाळेमध्ये. पण हे झाल्यानंतर जेव्हा मी मग ते डॉक्टर, आमचे डॉक्टर फॅमिली डॉक्टर होते, डॉक्टर ललित जैन, बोदवडला आताही ते प्रॅक्टिस करतात. त्यांना मी विचारायचो की डॉक्टर बनण्यासाठी काय करायला पाहिजे. फार छोटा होतो मी, पण हा प्रश्न मी त्यांना विचारायचो की डॉक्टर बनायचं, मला तुमच्यासारखं डॉक्टर बनायचंय, काय करायचंय. तर तो मला सांगायचे की आपको सिर्फ एक ही काम करना है, अभी आपको रैंक नंबर 1 लाना है स्कूल में. फर्स्ट आना. यस, आपको सिर्फ फर्स्ट आना है. दुकानात काम करून. म्हणजे असं पण होतं 10वीचं माझं वर्ष होतं आणि ऍक्च्युली वडिलांना माहित नसायचं आम्ही कोणत्या वर्गात आहे. 9th मध्ये 10th मध्ये नाही. फॉर हिम की हीच आपली रोजीरोटी आहे, म्हणजे दुकान. तर दुकानात काम करायचंय. आणि ईदचा दिवस होता आणि मी दिवसभर दुकानात होतो. आणि परवाला माझी फायनल मराठीची एक्झाम होती. वेळ नव्हता, पण हे पण करायचं होतं, हेही सगळं महत्वाचं होतं. आणि आता हे रँक तर डोक्यातच बसून गेला होता की रँक आणायचा आहे. रँक आणायचं म्हणजे डॉक्टर व्हायचं. डॉक्टर व्हायचं. करेक्ट. हे इक्वेशन इतकं फिट त्या 6वी मधून बसलं. आणि दर वर्षाला पूर्ण बोदवड ते मोठं सेंटर होतं, खेडा जरी असेल तरी माझा पहिला रँक यायचा. सगळ्या 5-6 डिव्हिजन्स मधून माझा फर्स्ट रँक, अगदी 10वी पर्यंत रँक यायचा.
म्हणजे तिथून असं ठरलं की डॉक्टर व्हायचं. तो एक हम्म. तुम्हाला जेव्हा टायफॉइड झाला आणि तेव्हा ते झालं की Yeah, डॉक्टर that was a game changer actually. कितीही आजारी असलो तरी डॉक्टर आपल्याला त्यातून बाहेर काढू हा, शकतो, हा, म्हणून हा, मला हा. डॉक्टर व्हायचंय. हा. ओके सर, पुढे जसं तुम्ही म्हटलात की तिथून तुमचा कॉलेजचा प्रवास सुरू झाला, तर आम्हाला हम्म. त्याबद्दल थोडं सांगाल की तुमचा कॉलेजचा प्रवास कसा झाला त्यानंतर. कॉलेज ऍक्च्युली आता मला सायन्स पाहिजे होता बरोबर. आणि सायन्स बोदवडला नव्हतं त्यावेळेस. सायन्स कॉलेज नव्हतं, आर्ट्स कॉमर्स होते. आणि मी जळगावला आलो कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला. तेव्हा माझं लक बरोबर असेल किंवा नसेल मी नाही सांगू शकत, पण तेव्हा एक फार मोठं स्कॅन्डल सुरू होतं इथे 94. आणि मग मला ऑप्शन दिला माझ्या शाळेच्या टीचर्सनी की एकतर पुण्याला जायचं किंवा लातूरला जायचं. दॅट टाइम लातूर पॅटर्न वॉज व्हेरी फेमस, म्हणून लातूरला, आणि तिथे चिपेस्ट म्हणजे स्वस्तामध्ये एज्युकेशन होईल हे पण एक डोक्यात होतं, कारण की परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे स्वस्त कसं होईल एज्युकेशन पुढचं ते महत्वाचं होतं. म्हणून मग 11वी 12वी मी लातूरला एज्युकेशन घेतलं. लातूरला एज्युकेशन हा. घेतलं. तरी तुमच्या कॉलेज मधून म्हणजे सर पुढे काय गमती जमती असतात की कॉलेज लाईफ असते, त्यातून आपलं ध्येय समोर ठेवणं आणि त्या दृष्टीने चालत जाणं खरं तर खूप कठीण असतं, कारण असं म्हणतात की कॉलेजमध्ये भरकटण्याचे मार्ग खूप जास्त सापडतात, पण तरी तुम्ही तुमच्या ध्येयाशी कसे एकनिष्ठ ध्येयाशी राहिले? ते असं होतं 11-12, कारण की मी फॅमिलीशी एवढं जुडलेलो होतो ना तेव्हा. तर मी लातूरला जरी मी गेलो तरी दर 8-10 दिवसानंतर मी लातूरवरनं जळगावला येऊन जायचो, ओके. किंवा बोदवडला यायचो. म्हणजे तिथे प्रवासही फार लांबचा होता, पण तरी मी बोदवडला येऊन जायचो की माझं मन नाही लागत आहे तिथे, मला झोप पण नाही लागत आहे तिथे. हालाकी एवढा पैसा खर्च करून मला एक माझी छोटीशी रूम घेऊन दिली होती माझ्या पेरेंट्सनी तिथे, पण ते मन नाही लागायचं. मी दर 10 दिवसाला यायचो आणि हे सत्र 3-4-5-6 वेळेस झालं. आणि नेमका त्यावेळेस माझा भाऊ छोटा 1 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा, तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं की हे आपल्याला बिलकुल परवडणार नाहीये. एक तर तुला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे तर तू एनकॅश कर, नाहीतर इथे ये, किराणा दुकान सांभाळ, मी जाईल. हा, म्हणजे आता असं वाटायला लागलं की पाणी नाकापर्यंत आलेलं आहे. आणि इट वॉज की मी अफोर्डच करू शकत नव्हतं. म्हणजे 11-12 मी टॉकीज मध्ये जाऊन सुद्धा सिनेमा बघितलेला नाहीये. हा, इट वॉज दॅट बॅड सिच्युएशन. पण तेव्हा फक्त डोक्यामध्ये फक्त ते भरलेलं होतं की एकदा जर का फक्त डॉक्टरीला नंबर लागला तर बाकी मग सगळं करता येईल. हा. सो 11-12 मध्ये तिथे लातूर पॅटर्न फेमस, दयानंद कॉलेज लगातार 5 वर्ष तिथे राज्यातनं प्रथम आलेले दयानंद कॉलेज फेमस होतं. तर तिथे मी ऍडमिशन घेतली आणि तिथले सगळ्या टीचर्सनी म्हणजे ते पॅटर्न रिअली इट वॉज अ फेमस पॅटर्न. आणि त्यांनी मला शिकवलं तिथे. पण आय वॉज लकी की ते स्कॅन्डल असल्यामुळे मी जळगावला नाही आलो आणि म्हणून मला जावं लागलं. त्या परिस्थिती अशा आल्या की त्या माझ्यासाठी वर्कआउट झाल्या ऍक्च्युली. म्हणजे स्कॅन्डल एक दृष्टीने ती वाईट परिस्थिती, पण तुमच्यासाठी ती चांगली ठरली असं म्हणायला हरकत नाही. आय टू गो अवे आणि एवढं दूर राहून ते करायचं. हा, हे बियॉन्ड इमॅजिनेशन असतं. पण मग ते तिथे शक्य झालं 11-12 मधनं. आणि मग तिथे माझा नंबर, मग मराठवाडा कोटा होता म्हणून मला नांदेडला एमबीबीएस नंबर मिळाला, माझा रँक आला आणि एमबीबीएस मध्ये माझं ऍडमिशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नांदेडला झालं. आता एमबीबीएस ला नंबर लागला म्हणजे एक पायरी आपण चढलो असं म्हणायला हरकत नाही डॉक्टरकीची. मग पुढे काय? राईट. सगळ्यात पहिल्यांदा तर ते सगळ्यात फार चांगली मोठी न्यूज होती, बोदवडसाठी मोठी न्यूज होती ऍक्च्युली की माझा एमबीबीएस ला नंबर लागला. साय ऑफ रिलीफ की आता आपला मुलगा डॉक्टर बनणार आहे. हा, आता डॉक्टर होऊनच बाहेर येणार आहे आणि मे बी आता आपलं चित्र बदलणार आहे. म्हणजे सगळेजण त्या वर्ल्ड मध्ये होते. माझा भाऊ त्या वर्ल्ड मध्ये, माझी बहीण त्या वर्ल्ड मध्ये होती की आता वी विल बी म्हणजे. पण मग एमबीबीएस इज अगेन दी फाउंडेशन फॉर व्हॉट यू बिकम लेटर ऍज अ डॉक्टर, ऍज अ रिस्पॉन्सिबल डॉक्टर ना. आता मेडिकल कॉलेज मध्ये 150, 200, 250 असतात, 50 होते ओनली. हा, आणि त्या 50 विद्यार्थ्यांना एमबीबीएस ची स्टुडंट्सला तेव्हा शिकवण्यासाठी टीचर्स, त्याच्यामध्ये आम्हाला डेड बॉडीज वरती काम करावं लागायचं, अनाटॉमी वगैरे सगळं. तर आम्हाला टीचर इतकं म्हणजे हा रेशो इतका व्यवस्थित होता, टीचर टू स्टुडंट रेशो, की आम्हाला सगळं एज्युकेशन तिथे पण इतकं स्ट्रॉंग मिळालं. तर मी चांगला सुसंवाद होता टीचर आणि स्टुडंट्स. एक्झॅक्टली, फार चांगला सुसंवाद होता. आणि हा सुसंवाद आमचा तिथे झाला. आणि आता तिथे नांदेडला पण येणारे स्टुडंट ते मराठवाडा कोटातून असं तर ते
एक सगळे लोअर मिडल क्लास होते ऍक्च्युली. सो असे एक्स्ट्रावॅगंट पैसा खर्च करणारे त्याच्यातल्या माइंडसेट मधले कोणी नव्हतं. ऑलमोस्ट माझ्या बॅच मध्ये कोणी नव्हतं. 96 बॅच होती माझी. आणि हे सगळे पॉझिटिव्ह थिंकिंगचे सगळेजण होते. म्हणजे ते एक विचार, सगळ्यांचे विचार वेगळे, पण एव्हरीबडी इज पॉझिटिव्ह इन लाईफ. म्हणजे एमबीबीएस होईपर्यंत डिलिव्हरी काय हा विषय कळलेला होता मिनिमम. सर्जरी म्हणजे साधी अपेंडिक्स वगैरेची सर्जरी, त्याला असिस्ट करायचं, आणि ते सगळं शिकलेलो होतो आम्ही तिथे. म्हणजे डायरेक्ट हेड ऑफ द डिपार्टमेंट. तिथं पीजी नव्हती. म्हणजे काय असतं ना, अंडर ग्रॅज्युएशन असतं एक एमबीबीएस, आणि त्याच्यानंतर एमएस असं असतं, राईट. तर एमएस स्टुडंट नव्हते. म्हणजे आम्हाला ते पीजी टीचर जे होते, हाय कॅलिबर, व्हेरी हाय कॅलिबर. तर आम्हाला डायरेक्टली त्यांनी एज्युकेट करायचं होतं, जे की मला नाही वाटत की ते कुठे असेल इन द कंट्री जे आम्हाला तिथे शिकवलं गेलेलं आहे, राईट. म्हणजे आम्हाला मेडिसिन असेल तर एपी कुलकर्णी सर होते. म्हणजे आजही त्यांचं नाव आठवलं की 1 तास कसा संपायचा आम्हाला माहित नाही पडायचं. कॅप्टन कुलकर्णी सर आणि एपी कुलकर्णी सर पीएचए. म्हणजे आता दीक्षित डायट तुम्ही भरपूरदा ऐकलं असेल, राईट. सो जेबी दीक्षित सर आम्हाला शिकवायला होते. असे भरपूर टीचर्स आहेत. मी एडी देशपांडे सर आम्हाला मायक्रोबायोलॉजी शिकवायचे, पॅथॉलॉजी शिकवायचे. आणखी हे सगळे टीचरनी एवढी जास्त मेहनत आमच्यावरती घेतलेली आहे की त्याच्यातनं डेफिनेटली फार चांगलं प्रॉडक्ट त्या इंडस्ट्रीमधनं बाहेर पडायला पाहिजे. एवढी मेहनत त्यावेळेस सगळ्यांनी नक्कीच. घेतलेली आणि आहे. त्यामुळे तुम्ही एक सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ झालात, आणि त्याचा फायदा आज नक्कीच संपूर्ण जनतेला होतोय की कॅन्सर म्हणजे डेथ इज इक्वल टू डेथ अशी जी एक कन्सेप्ट आहे ती कमी प्रमाणात होईल. Absolutely, absolutely. पुढचा प्रश्न मी असा विचारू इच्छिते सर, जसं तुम्ही सांगितलं की एमबीबीएसचं शिक्षण, त्यामध्ये खूप सारा अभ्यास, डेड बॉडी सोबतचा तुमचा अभ्यास, त्यामध्ये प्रॅक्टिकल्स, लाईव्ह पेशंट सोबत प्रॅक्टिकल, हे सगळं तुम्हाला कंटाळवाणं वाटत नव्हतं का त्यावेळी? कंटाळवाणं तसं बघितलं तर ते डॉक्टरचा हा टेन्युअर, प्रत्येक डॉक्टरचा टेन्युअर हा असाच आहे. म्हणजे पण तरी म्हणजे इट इज ते शेड्यूल असणार ना तुमचं, त्या शेड्यूल मध्ये हे असणार. मग ते शेड्यूल झालं, संध्याकाळी 5 वाजले झालं तुमचं सगळं. मग नंतर सगळं म्हणजे स्पोर्ट्स इव्हेंट असणार ना तुम्हाला. म्हणजे आम्ही व्हॉलीबॉल ग्राउंड होतं हॉस्टेलच्या जस्ट बाजूला, कॉलेजच्या जस्ट बाजूला व्हॉलीबॉल ग्राउंड होतं. म्हणजे तिथे आम्ही आमच्या डीन सोबत, सरांसोबत खेळायचो. आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट मोठे मोठे बॉसेस असायचे, त्यांच्यासोबत आम्ही खेळायचो. सो ऑल स्पोर्टी म्हणजे सगळ्यांसोबत होतो आम्ही. बॅडमिंटन खेळायचो, कॅरम खेळायचो आम्ही सगळे. म्हणजे आम्हाला शस्त्रबुद्धे सर होते, आम्हाला ते योगा शिकवायचे. हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑप्थॅल्मॉलॉजी, डोळ्यांचं डिपार्टमेंट. तर त्याच्यामध्ये ते आम्हाला योगा शिकवायचे. तर ह्या सुद्धा ऍक्टिव्हिटी सोबत असायच्या. म्हणजे ह्या थोडस आम्हाला अभ्यासानंतर ह्या ऍक्टिव्हिटी आम्हाला दिवसभराचा पूर्ण थकवा त्या स्पोर्ट्समध्ये निघून जायचा आणि रिफ्रेश व्हायचं. एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आपण म्हणूया, कारण फक्त अभ्यास, डॉक्टर म्हणजे फक्त अभ्यास ही एक संकल्पना इथे खोडली आहे सरांनी, की त्यासोबत ते स्पोर्ट्स पण होते, अँकरिंग, म्हणजे एक स्टेज डेअरिंग, स्टेजच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज देखील तुम्ही केलेल्या आहे. आणि हे सगळं करताना एका सामान्य स्टुडंट प्रमाणे तुम्ही लेक्चर बंक किंवा स्टेज बस्टर असं काही ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत का? लेक्चर बंक म्हणजे आमच्या इथे एक प्रथा होती, कॉमन ऑफ म्हणतो आम्ही त्याला. ते फक्त मेडिकल सेक्टरमध्ये असेल की पूर्ण 1 महिना कॉमन ऑफ करायचा. आता 12वी मध्ये एवढा अभ्यास करून प्रेशर कुकर झाला होता आमचा. जसं आम्ही ऑलरेडी ऍडमिशन लेट झाल्या होत्या आणि लगेच 1 महिना, जसं आम्ही गेलो 15 दिवसानंतर 1 महिन्यानंतर, तर आम्ही पूर्ण 1 महिन्याचा कॉमन ऑफ घेतला होता की आम्हाला यायचंच नाही. आता आम्ही एवढं नक्की झालं होतं की आम्ही कसे करून फॅक्टरी मधनं डॉक्टर म्हणून तरी बाहेर पडणार. गेल्या 1 महिन्याचा कॉमन ऑफ घेतला होता आणि मग त्याच्यानंतर आणखी असेच बरेच नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही बंक करायचो परत. म्हणजे मग सिनेमा तो 12वी पर्यंत नाही बघितला थिएटरमध्ये जाऊन. पण मग त्याच्यानंतर तर फर्स्ट डे फर्स्ट शो फिक्स असायचे. म्हणजे फुल कॉलेज लाईफ. येस, एक्झॅक्टली. सो इट वॉज शिअर एन्जॉयमेंट दॅट टाइम अलॉंग विथ दी स्टडीज ऑल्सो. त्याबरोबर शिक्षण आणि जी स्टडी होती ती तुमची नाही सुटली. राईट राईट. यानंतरचा पुढचा प्रश्न मी असा विचारू इच्छिते सर तुम्हाला, की तुमची नांदेड नंतरची पुढची वाटचाल कशी होती? म्हणजे एमबीबीएस नंतर आता पुढे काय? एमबीबीएस नंतरचा असतो विषय इंटर्नशिप. इंटर्नशिपला ऍक्च्युली मी अप्लाय केलेलं होतं. माझे जे 12वीचे मित्र होते ते काही मित्र औरंगाबादला होते, म्हणजे त्यांच्यासोबत करायची इंटर्नशिप. सो मी अप्लाय केला आणि मी शिफ्ट झालो औरंगाबादला. बट औरंगाबादचा माझा तो एक्सपिरियन्स चांगला नव्हता तिथे. कारण की तिथे मी सगळं असं ग्रुपिझम बघितलं. म्हणजे प्रत्येक जण त्याच्या कॅटेगरी वाईज एकत्र राहत होते आणि प्रत्येक जण त्यांचे सण किंवा तशी जयंती सेलिब्रेशन करायचे आणि प्रत्येकाचं मेस तशी वेगळी होती. म्हणजे ते जेवण पण वेगवेगळं. एक्झॅक्टली. सो ते व्हायचं.
पण म्हणजे हे मला डायजेस्ट नाही व्हायचं एखाद्या वेळेस. म्हणजे ते ठीक आहे, हरकत नाही, ती तर भाग वेगळा आहे. त्याच्या पलीकडे की प्रत्येकाची मानसिकता अशी होती तिथली की हा वर्ष रेस्ट इयर आहे, इंटर्नशिप मध्ये आपण इंटर्नशिप पण करायचं, अभ्यास पण करायचा असं होणार नाही. आपण एंट्रन्स एक्झाम पुढच्या वर्षी देऊ आणि पुढच्या वर्षी क्लासेस लावू आणि मग एंट्रन्स एक्झामला अपियर होऊ आणि मग तिथे रँक येईल आपला. गॅप घ्यायचा, एक्झॅक्टली. आणि या उलट मी नांदेडचे माझे जे मित्र होते त्यांचे असं माइंडसेट होतं ऑलवेज पॉझिटिव्ह की या वर्षीच आपला रँक येणार आहे आणि या वर्षीच आपण एक चांगलं मेडिकल कॉलेज मुंबईचं, नॉट लेस दॅन मुंबई, आपण जॉईन करणार आहे. मग त्यावेळी म्हणजे हे सगळं ग्रुपिझम बघून किंवा ही निगेटिव्हिटी बघून असं वाटलं का की औरंगाबादला येण्याचा निर्णय आपला चुकला? तो निर्णय चुकला, पण मला ते कळालं त्यावेळेस की काय डिफरन्स आहे माझ्या नांदेडच्या मित्रांमध्ये आणि माझ्या आता औरंगाबादच्या काय डिफरन्स आहे. कारण की नांदेडच्या माझ्या बॅच मध्ये ते सगळ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये इतका चांगले स्कोरिंग केलेले आहेत की जसं मी आता कॅन्सर सर्जन आहे, टाटा हॉस्पिटलमध्ये माझा मित्र भाऊसाहेब तो ऑन्कॉलॉजिस्ट आहे तिथे. एक फार चांगला मित्र डॉक्टर मंगेश तांदळे, ही इज अ प्लास्टिक सर्जन, रिनाउंड प्लास्टिक सर्जन औरंगाबादमध्ये, की ज्यांनी एका मुंबईच्या फार मोठ्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या प्लास्टिक सर्जरीज तेवढ्या त्यांनी एकट्याने केलेल्या आहेत या लॉकडाऊन मध्ये जर विचार केला समजा. एक डॉक्टर स्वाती, शी इज न्यूरो रेडिओलॉजिस्ट, फक्त ब्रेनचे रेडिओलॉजीचे इमेजिंगची स्पेशलिस्ट आहे. म्हणजे प्लास्टिक गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे, नेफ्रोलॉजिस्ट आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे. म्हणजे इट इज फुल ऑफ सुपर स्पेशालिस्ट अँड स्पेशालिस्ट डॉक्टर. ही आमची 50ची बॅच. म्हणजे हे सगळे पॉझिटिव्ह वाईब्स इथे होते. सो फक्त मग आम्ही आता तो पर्याय नव्हता माझ्याकडे की मी आता ट्रान्सफर घेऊ. मग मी दर 1-1.5 महिन्यांनी नांदेडला जायचो, एक दिवसासाठी या सगळ्यांकडनं असं पॉझिटिव्ह वाईब जमा करून. एक्झॅक्टली. And then I used to come and really I'll tell you, magic happened. औरंगाबादमध्ये त्या बॅच मधनं फक्त 1-2 जणांचा रँक आला आणि त्या एंट्रन्स मध्ये नांदेडच्या कमीत कमी 15 जणांचा रँक होता, त्याच्यात मी होतो. सो इट वॉज दॅट. आणि औरंगाबादची बॅच 150ची होती. सो फॉर द स्टुडंट आय एम टेलिंग की हा फार मोठा मेसेज आहे की यू गेट सराउंडेड बाय पॉझिटिव्ह पीपल. येस, हा एक खूप चांगला मेसेज सरांनी आपल्याला दिलाय की ऑलवेज आपल्या आयुष्यात या दोन गोष्टी येत असतात. एकीकडे असतो पॉझिटिव्ह वे आणि एकीकडे असतो निगेटिव्ह. माणसं देखील आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह भेटतात आणि त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह कडे लक्ष देणं आहे. ऑलवेज खूप चांगला मेसेज दिलाय की पॉझिटिव्हिटी आपल्याला आयुष्यात खूप महत्वाची आहे. त्यानंतर सर MS सर्जरीचं शिक्षण घेतानाचा तुमचा काही अनुभव पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा? MS surgery, it is day night job for all the doctors, all fraternity. जे आता जळगावमध्ये असतील MS सर्जन्स किंवा या सगळ्यांसाठी ऑलमोस्ट सिमिलर एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला दिवस रात्र फक्त काम करायचं आहे आणि फक्त एक्झामच्या वेळेस तुम्हाला 1 महिना जेमतेम थोडं लिव्ह भेटणार आहे, त्याच्यात तुम्हाला एक्झामला अपियर व्हायचं आहे. सो इट इज प्रॉब्ली सिमिलर, बट अगेन आय विल से की मला नांदेडमध्ये जे टीचिंग मिळालं ते टीचिंग MBBSच्या स्टुडंटला, इव्हन मी नायर हॉस्पिटलला होतो ते सुद्धा मिळू शकणार नाही. इतकं जबरदस्त टीचिंग आम्हाला त्यावेळेस. वी वर लकी टू हॅव दॅट टीचिंग ॲट नांदेड. बट ठीक आहे, MS मध्ये तुम्ही डायरेक्ट पेशंट वरती अभ्यास करत असता, त्याच्यामुळे भरपूर लर्निंग आउट ऑफ पेशंट्स तुम्हाला मिळत असतं आणि तो MS जनरल सर्जरीचा तो भाग होता नायर हॉस्पिटलला. या पुढचा प्रश्न माझा असा असेल सर तुम्हाला की नायर हॉस्पिटल नंतर तुम्ही कॅन्सर क्षेत्रच का निवडलं आणि मग टाटा हॉस्पिटलमध्ये एंट्री तुमची कशी झाली, म्हणजे तो एक प्रवास? ओके. आता मी नायर हॉस्पिटलमध्ये जेव्हा फर्स्ट इयरला एंट्री घेतली होती तेव्हा माझा सिनियर होता, त्या सिनियरने डॉक्टर अश्विन डिसोजा. तर त्यांनी मला आणि माझ्या को रेसिडेंटला टाटा हॉस्पिटलमध्ये बोलवलं की तुम्ही इथे या आणि तुम्ही हे बघा की हे वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूट किती डिफरंट आहे. म्हणजे इट इज अ वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूट आणि ते मुंबईलाच आहे आणि ती किती चांगली आहे. म्हणजे तुमचं एम हे असायला पाहिजे. मला पूर्ण टाटा हॉस्पिटल फिरवलं, दाखवलं की त्यांनी टाटा हॉस्पिटल काय आहे, प्रत्येक गोष्ट त्यांनी दाखवली आणि मग तेव्हापासून ते टाटा हॉस्पिटलमध्येच एंट्री घ्यायची ते डोक्यात बसलं. पण तिथे एंट्री म्हणजे त्यावेळेस फक्त MCH कॅन्सर सर्जरीच्या 2 सीट होत्या आणि एंटायर कंट्री MS सर्जन्स विल फाईट आउट फॉर दीज 2 सीट्स. आणि प्रॉब्लेम असाही होता की मला MS सर्जरीचं जे एंट्री भेटली नायर हॉस्पिटलला तो सेकंड कॉम्प्रोमाइज होता. ऍक्च्युली सेकंड बेस्ट कॉलेजला मला ऍडमिशन, बेस्ट KM हुकलं होतं माझं, बिकॉज मी ओपन कॅटेगरीतनं कुठलंही रिझर्वेशन नाही आणि इतकं मोठी प्रचंड खंत होती ती की माझं रँक असताना ते हुकलं कसं काय. आणि आता तुम्हाला पुढच्या एंट्रन्सला म्हणजे टाटामध्ये जाण्याच्या आधी एंट्रन्स आहे, पूर्ण ऑल ओव्हर इंडिया सर्जन्स विल कॉम्पिट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय नाही, तुम्हाला आता फक्त फर्स्ट 2 रँक्स मध्ये यायचंय टू गेट एंट्री इन टू टाटा मेमोरियल हॉस्पिटल. म्हणजे हे एवढं मोठं होतं आणि लकीली आय गॉट टॉप रँक इन द कंट्री आणि मग माझं ऍडमिशन टाटा हॉस्पिटलमध्ये झालं.
त्यानंतर मग टाटा हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग घेताना तिथला काही अनुभव असा? तिथला अनुभव म्हणजे तिथला तर एवढा सुखद अनुभव आहे की ती वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूट आहे. तिथला प्रत्येक मेंटॉर तुम्हाला वर्ल्ड क्लास टीचिंग देणार आहे. म्हणजे ते तुम्हाला जे ट्रेनिंग तिथे भेटलं त्याची देयर इज नो कम्पॅरिझन, आय विल टेल यू. आणि तेवढा एक्सपिरियन्स, हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन पेशंट्स तो ऍब्सोल्युटली तो कुठेच नाही. म्हणजे हे सगळे सगळे वर्ल्ड क्लास मेंटॉर्स तुम्हाला तिथे टीचिंग देणार. त्याच्यामुळे मी ते शब्दात हे सांगणं शक्य नाही आहे. म्हणजे ते शब्दात व्यक्त होऊ शकत नाही इतका चांगला तिथला अनुभव होता. यानंतर सर कॅन्सर सारख्या अतिशय कठीण आजारावर जेव्हा तुम्ही काम करत होते किंवा काम सुरू जेव्हा केलं, तो संघर्ष कसा होता? सुरू केलं म्हणजे मी जळगावला 2010 वर्षामध्ये, आज 11 वर्ष होतील पूर्ण. बरोबर एप्रिल महिन्यामध्येच मी आलो होतो. जो संघर्ष ऑलमोस्ट सगळ्या बिगिनर्स डॉक्टरला जो असतो ना, तो हिकअप्स असतो की कसं होणार, काय होणार. तर तो हिकअप सगळ्यांना असतो, तो माझाही होता. फक्त स्ट्रॅटेजी वेगळी होती. कारण की मला ज्यांनी इथे इंट्रोड्यूस केलं, म्हणजे ओढून आणलं इथे, म्हणजे माझा भाऊ लागणार, हरीश मुंद्रा म्हणून माझा मोठा भाऊ, त्यांनी मला इथे आणलं. आणि त्याची स्ट्रॅटेजी होती की मी डॉक्टरला अप्रोच नाही करायचं. ओके. मी डायरेक्ट पब्लिक मध्ये जाऊन तिथे कॅन्सरचं प्रोपागंडा करायचं, तिथे कॅन्सर शो करायचे, त्यांना कॅन्सर कॅम्प्स करायचे आणि त्या माध्यमातून पब्लिक पर्यंत पोहोचायचं. आणि मग तिथून पब्लिक अवेअरनेस करून मग तिथून तुम्हाला एक्झॅक्टली सो पर्सन टू पर्सन, म्हणजे मग तो हो आपला एक पेशंट, मग तो सो विदाउट किपिंग पीआरओ. हॉस्पिटलला पीआरओ म्हणजे मेडिएटर नाही की जो डॉक्टरला जाऊन भेटेल आणि सांगेल की डॉक्टर आमचं सर्व्हिसेस असेल, तुम्ही पेशंट पाठवा. नो, स्ट्रॅटेजी वॉज राईट अप्रोच, गो टू द पब्लिक, इन्व्हेस्ट टाइम देअर, डायरेक्ट कम्युनिकेशन. मग ते आमच्या हरीश पियांनी समाजाच्या ऍक्टिव्हिटीज आधी ठेवल्या. मग त्यांचे रोटरी क्लब किंवा स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून ऍक्टिव्हिटीज ठेवल्या. आणि दॅट्स हाऊ नेम स्टार्टेड प्रोपगेटिंग. मीडियाला इन्व्हॉल्व्ह केलं. सो प्रिंट मीडियामध्ये आम्ही आलो, आता हळूहळू मग डिजिटल मीडियामध्ये आहे. सो ह्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या होत्या. म्हणजे अप टिल नाव वी प्रोग्रेस्ड विदाउट पीआर. दॅट इज टोटली न्यू कॉन्सेप्ट विच वॉज की हे आमच्या हरीश भाईंचं होतं की आपल्याला ह्या पद्धतीने. आणि त्या कॉन्सेप्टने खूप चांगलं काम केलं खरंच की सर प्रत्येक डिजिटल मीडिया किंवा प्रिंट मीडिया मार्फत लोकांपर्यंत डायरेक्टली पोहोचले. सर हे सगळं करत असताना एखादी अशी अवघड शस्त्रक्रिया जी सुरुवातीला की ती आजपर्यंतही तुमच्या लक्षात आहे की खरंच खूप डिफिकल्ट होती ती, अशी एखादी शस्त्रक्रिया की एखाद्या? मला आजही आठवतं की पुरा काकोडा अगदी दुर्गम भाग आहे, अतिशय छोटा, आणि तिथे हलखेडा लालगोटा म्हणजे अति आदिवासी लोक आहेत तिथे. तर ते लोक एकदम डेडली. आणि त्याच्यात 23 वर्षाचा मुलगा, त्याचा ऑलरेडी छातीचं ऑपरेशन, छातीच्या आतमध्ये गाठ होती, त्याचं ऑलरेडी एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालेलं होतं. जसं खुललं तसं लगेच बंद केलं की सगळीकडे चिपकलेली आहे म्हणून. आणि तो पेशंट 1 वर्षानंतर पुन्हा आला. मला त्या 1 वर्षानंतर त्याच्या स्कॅन मध्ये जास्त वाढलेली नाही आढळली. आणि पण त्याला दम लागत होता, त्याला चालता येत नव्हता. पण तो आता इतके डेडली लोक होते की म्हणजे अंगावर धड कपडे नाही, केस अकराळ विकराळ सगळे, असं कोणाला लिहिता वाचता येत नाही. मी त्यांना आला तसा माझ्या घरपालकांनी सांगितलं की ह्याला जर तुम्ही पेशंट म्हणून इथे ट्रीट केलं तर तुम्हाला घराबाहेर काढायला. तंबीच दिली होती मला, म्हणून मी त्यांना एंटरटेन नाही केलं. पण तो वाचू शकतो 23 वर्षाचा म्हणून माझी धडपड होती. म्हणून मी त्याला टाटा हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तिथे त्याला ऍडमिट करायला लावलं. विदाऊट फाईल तिथे ऍडमिट झाला. मी माझ्या बॉसेसशी बोललो होतो तिथे. पण ते सगळ्यांना काहीच लिहिता वाचता येत नाही. ते सगळे घाबरून ओव्हरनाईट ते रिटर्न आले होते. अक्षरशः आमच्या घरमालकांना पाया पडले की नाही, हे डॉक्टर जे काही करेल आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही. त्याची लिटरली कन्सेंट घेताना, सही घेताना आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 2010 ला शूट केली होती. आणि छातीच्या मधोमध चिरा घेऊन ती मोठी गाठ काढली होती आम्ही छातीमधनं. आणि त्याला 10 दिवसानंतर घरी पाठवलं होतं. आज असं आहे की दरवर्षी त्या गावातनं मला एक पेशंट असतो आणि तोच पेशंट घेऊन येतो. म्हणजे इतकी रिस्की सर्जरी त्यावेळेस होती. आणि त्यावेळेस व्हेंचर करायचं की नाही, हे लोक कसे आहेत तुम्हाला काहीच माहित नसतं प्रॅक्टिस मध्ये की हे तुम्हाला नंतर किती त्रास देऊ शकतात जर काय तुम्ही फेल्युअर झाला. पण मी बघितलं की तेव्हा तो कॉन्फिडन्स त्या पहिल्या महिन्यातच माझा या केसवरनं बूस्टअप झालेला. आणि त्याच्यामुळे तेही आज फार मला आठवतं की दॅट वॉज अ रिस्की केस दॅट वी डन. म्हणजे सुरुवातच तुम्ही अतिशय अवघड शस्त्रक्रियेतून केली आणि त्यानंतरच्या सगळ्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे. सगळ्यांनी सांगणार आम्हाला सक्सेस फेल्युअर्स असतोच, हा पार्ट वेगळा आहे.
बट सक्सेस इज व्हॉट यू रिमेंबर. आणि स्पेशली की आधी कोणीतरी ऑपरेट केलेलं आहे आणि ते पूर्ण बंद केलेलं आहे आणि आता आम्ही रिव्हिजन परत केलेलं आहे त्याला, पण ते 23 वर्षाचं मला 3.5 किलोची गाठ होती. तो हे सगळे तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्टअप करत असतात. जेव्हा हे पेशंट सक्सेस तुमचं जातं तेव्हा हळूहळू यू क्लाइंब स्टेअर्स. यानंतर सर प्रॅक्टिसमध्ये कॅन्सर पेशंट बघताना कधी असं मन सुन्न झालं उपचार करताना, की अर्थातच पैशासाठी ते नसेल पण इतर काही कारण असं असू शकतं की ज्यामुळे तुमचं मन सुन्न झालं असं? सुन्न झालं म्हणजे असं सांगू शकतो की एखाद्या वेळेस काय होतं, आम्हाला बऱ्याचदा टोबॅकोचं जळगावमध्ये फार जास्त व्यसन आहे आणि अगदी यंगस्टर जेव्हा येतात, अगदी 20-25 यंगस्टर्स आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये येतात आणि सांगतात आम्हाला की ऍक्च्युली त्यांची याची मानसिकताच नसते मुळात, त्यांना त्यांची आई किंवा वडील घेऊन येतात आणि ते आम्हाला तो सांगतो की सर मी माझं व्यसन जाऊ शकत नाही, मी आज सकाळी किंवा काल रात्री सुद्धा 90ची घेऊन आलेलो आहे. म्हणजे इतका भयंकर व्यसनाधीन होऊन गेलेले असतात, पण त्याच्या आईला ते वाटत असतं की माझा कॅन्सर बरा व्हायला पाहिजे मुलाचा. म्हणजे त्याची इच्छा नसताना आम्हाला त्याची जीभ काढावी लागते, त्याचा जबडा काढावा लागतो. म्हणजे अक्षरशः त्याची फी म्हणजे समजा तुम्ही देणगी दिली आहे त्यांनी, फक्त त्या आईच्या खातर किंवा त्याच्या खातर आम्हाला करावं लागतं. तर त्यावेळेस ते सुन्न जातं की हा युजलेस पेशंट, की त्याच्या फॅमिलीला कुठे युजफुल नाहीये, तरीही ती आई बिचारी ती विचार करते, ते वडील बिचारे विचार करताय, म्हणजे ते त्याची सेवा त्या वयात त्याची करतायत. म्हणजे हा फार विदारक चित्र आहे, सुन्न करणारं चित्र असतं, पण तरी आम्हाला त्याला सांभाळावं लागतं. त्या आई वडिलांसाठी तुम्हाला ते करावंच लागतं, बरोबर. आणि अशा सगळ्या रुग्णांसाठी किंवा त्यांच्या फॅमिलीसाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी खरं तर डॉक्टर म्हणजेच देव, डॉक्टर इज इक्वल टू देव. देवापेक्षा ते कमी डॉक्टरला मानत नाहीत. तर तसंच तुमची प्रतिमा त्यांच्या समोर आहे. जितकेही यशस्वीपणे तुम्ही आजपर्यंत ऑपरेशन्स केले त्या सगळ्यांसाठी खरं तर तुम्ही डॉक्टरच आहात असं म्हणायला हरकत नाही. पण अशा वेळेस जर तुम्हाला देवाकडनं काही मागायचं झालं तर तुम्ही काय मागाल? अरे बापरे, ते देवाकडे म्हणजे आम्ही दररोज देवाकडे जातो, म्हणजे आम्हाला हार्डली कधी आम्ही देवाजवळ जातो नाव घेतो, वन्स इन ब्लू मून मंदिरात वगैरे समजा तसं आहे ते. देव म्हणजे ऍक्च्युली हा पेशंटच देव आहे. म्हणजे त्याला जर प्रॉब्लेम असेल तर दिवसातनं 10 तर मी त्याला अवेलेबल आहे, म्हणजे कंटिन्युअसली तो घरी जाईपर्यंत आम्हाला त्याच्याशी. आणि देवाला काय मागायचं तर एकच आहे की सक्सेस अँड फेल्युअर्स तर डेफिनेटली इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ अ डॉक्टर, एनी डॉक्टर. बस एकच आहे की आम्हाला आमचे एथिक्स आम्ही ट्रॅकवर राहिलं पाहिजे. म्हणजे आमच्याकडनं पेशंटची ओव्हर ट्रीटमेंटही नाही झाली पाहिजे, आमच्याकडनं अंडर ट्रीटमेंटही नाही झाली पाहिजे. सो वी शुड रिमेन ऑन ट्रॅक टिल द एंड ऑफ आवर लाईफ. खरंच एक डॉक्टर म्हणून खूप छान एक संदेश आपल्याला सरांनी दिलाय की ऑलवेज त्यांनी एक ट्रॅकवर राहिलं पाहिजे, की जी पेशंटची धारणा आहे की डॉक्टर म्हणजे देव ही ऑलवेज पुढेही कायम राहील. जेणेकरून सर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी एक प्रेरणास्थान असतं, की जी व्यक्ती प्रेरणा असते म्हणून ते पुढे यशस्वीपणे वाटचाल करतात. तसं तुमच्या आयुष्यातलं प्रेरणास्थान कोण? प्रेरणास्थान म्हणजे मी तुम्हाला सांगेल माझा भाऊ, की ज्यांनी हे विजन तिथे त्यांनी मला, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लातूरला मी ये जा करत होतो, त्यांनी मला तिथे बाहेर तिथे की तू आता जर का आला तर तू बोदवडलाच राहणार, तू आता लातूरला जाणार नाही. मी त्याच्यानंतर मी ते लातूरला पण माझे रँक सुरू झाले आणि त्याचं विजन होतं की मी म्हणजे माझ्यासाठी एक फार मोठं हॉस्पिटल कन्स्ट्रक्शन करणारा, आणि मी त्याच्या ड्रीम साठी झटतोय. कधी कधी मला असं वाटतं की फक्त त्याचं ड्रीम पूर्ण व्हायला पाहिजे. कारण की आम्ही शिकत असताना माझे वडील हार्ट अटॅक, आजी आजोबांना भरपूर हेल्थ रिलेटेड व्याधी होत्या, त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन हे सगळं त्यांनी वन साइडेड सांभाळलं. म्हणजे मी तिथे माझं एज्युकेशन वन साइड घेऊ शकेल. तुमचा लहान भाऊ, या ही इज माय यंगर ब्रदर. आपल्यापेक्षा लहान असणारी व्यक्ती देखील आपला प्रेरणास्थान बनू शकते. फॅमिलीला धरून होता आणि देन बिकॉज ऑफ दॅट, बिकॉज ही गॉट इन्व्हॉल्व्ड इनटू फॅमिली, तो स्वतः इव्हॉल्व्ह होऊ नाही शकला ऍक्च्युली. सो तो एक फार मोठा म्हणजे तो एक आहे. आणि एक तर आई की जी माझ्यासाठी दिवस रात्र एक करून, म्हणजे तिला वेळ भेटेल त्यावेळेस आमचा अभ्यास करून आम्हाला पुढे घेऊन जायची. त्यांनी विजन बघितलं होतं की ह्याला डॉक्टर आपल्याला बनवायचं. सो ते प्रेरणास्थान, ते दोघं तुमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. आणि पुढचा प्रश्न असा आहे सर की यापुढे इन फ्युचर काय तुमचं नियोजन आहे किंवा काय प्लॅनिंग आहेत, काय अजून करायचं? प्लॅनिंग असं आहे की आता हे फार छोटं हॉस्पिटल आहे ऍक्च्युली. तो आम्ही सर्जरीज सगळे परफॉर्म करतो इथे, ऑलमोस्ट कॅन्सर सर्जरीज, पण तरी वी आर मिसिंग समवेअर. म्हणजे मेनी थिंग्स आर मिसिंग, म्हणजे भरपूर काही नाही आहे असं तुम्ही सांगू शकता. पण इन फ्युचर की जळगावचे जे पेशंट
आता मी जे ट्रीट करतोय हा एक लोअर मिडल क्लास आम्ही ट्रीट करतो. हायर क्लास इथे थांबणारच नाही, कारण की त्याच्यासाठी तशा सुविधा नाही आम्ही करू शकतो. त्यांच्या एक्सपेक्टेशन्स भरपूर असतात, आम्ही त्या मॅच करू शकत नाही त्या एक्सपेक्टेशन्स. सो इन फ्युचर या सगळ्या एक्सपेक्टेशन्सला मॅच करणारा एक फार मोठं सगळ्या सोयी सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल, की जिथे मेडिकल टुरिझम होईल, तिथे ट्रान्सप्लांट ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर राहील आणि तिथे भरपूर डॉक्टर्स राहतील आणि वी विल हॅव लाईक एज्युकेशन सिस्टम, रिसर्च. तर आय हॅव ड्रीम नेक्स्ट 10 years. माय एम इज दॅट, माय विजन इज दॅट. नक्कीच, म्हणजे जळगावकराला कधीही पुणे आणि बॉम्बे किंवा आउट ऑफ इंडिया जाण्याची आवश्यकता नाही असं म्हणूया आपण. आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत सर, की नक्कीच ते पुढील 10 वर्षात त्याच्या आत म्हणूया आपण की ते सक्सेसफुल होईल. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे सर, की प्रत्येकाच्या आयुष्यात एक अविस्मरणीय क्षण असतो, मेमोरेबल मुवमेंट असते, ती सुखद असते किंवा दुःखद असते. तसा तुमच्या आयुष्यातला एखादा अविस्मरणीय क्षण? ओके, मोस्ट मेमोरेबल असेल तर फार महत्वाचा क्षण आहे की मी MS जनरल सर्जरी केल्यानंतर पुण्याला शिफ्ट झालो होतो. फक्त 3 महिन्याचा अभ्यास होता आणि एंट्रन्स एक्झाम होती. आता MS पास झाला, तिसऱ्या महिन्यानंतर ती 3 महिन्यानंतरची एक्झाम मध्ये मी दिली. मी आणि माय वाईफ श्रद्धा, फक्त 2 जण मी तेव्हा सोबत रूम मध्ये तेव्हा भाड्याने घेतली होती. आणि मी आधी सांगितलं होतं की फक्त MS ची एक्झाम मी जर का क्लिअर झालो तर मी पहिल्या पास मध्ये असेल. आय वॉज डॅम कॉन्फिडंट, बिकॉज हा पहिला एक्सपिरियन्स होता. मी तुम्हाला सांगितलं बघा, बिकॉज ऑफ कॅटेगरी माझं सेकंड कॉम्प्रोमाइज होता आणि तेव्हा मला KEM नाही मिळालं, नायर मिळाला. तो आता एकदम जाम प्रिपरेशन केलं होतं ड्युरिंग MS की मला पुढच्या एंट्रन्स मध्ये आय शुड हॅव अ टॉप रँक, आणि आय वॉज कॉन्फिडंट. पण काय झालं की 1 महिन्या आधीच वडिलांचं बायपास झालं MS सर्जरीच्या एक्झामच्या आधी. सो आय वॉज डाऊटफुल की ते होईल की नाही, बट लकीली ते सगळं झालं. MS क्लिअर झालो आणि नंतर आता एंट्रन्सची एक्झाम एंट्रन्स दिली. रिझल्टच्या दिवशी धाकधूक सुरू झाली. 9 वाजता ते पब्लिश होणार होतं. तेव्हा मोबाईल वरती काही नव्हतं, म्हणजे इंटरनेट कॅफेवरती. सो माय वाईफ श्रद्धा, शी वेंट टू इंटरनेट कॅफे. तिने बघितलं तर पहिल्या 50 तिने बघितलं, 50 पासून स्क्रोल करायला सुरुवात केली खालून उलट्या दिशेने. राईट. आणि जसं जसं नाव दिसत नाहीये त्यांना एकदम धडकी भरत होती एकदम. आणि जसं वरती गेलं 5, 3, 4, 2, तर जेव्हा टॉप रँकला आला आणि तिथे माझं नाव दिसलं, तेव्हा त्या मोमेंटला म्हणजे ती तिथून कॅफे मधनं ती रडतच आली घरी. आनंदाश्रू होते. येस, आनंदाश्रू होते. आणि तिचं ते रडणं ते थांबतच नव्हतं की नाही, ते तुम्ही बोलले आणि सेम तसंच झालेलं आहे म्हणून, की यू टोल्ड अँड यू हॅड रँक अँड यू डिझर्व इट. आणि ते आनंदाश्रू थांबतच नव्हते. आय गेस दॅट वॉज दी. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह दॅट इन द कंट्री यू गेट द रँक. अँड नाव तुमचे टाटा हॉस्पिटलचे डोअर जे तुम्ही स्वप्न बघितले ते आता ओपन झाले तुमच्यासाठी सडनली. स्वप्नपूर्ती झाली. येस, ऍब्सोल्युटली. आणि दॅट वॉज द मोस्ट मेमोरेबल इव्हेंट इन माय लाईफ. खरंच. आता कार्यक्रमाच्या आपण समारोपाकडे वळतोय, पण त्याआधी जी आपली आजची युथ पिढी आहे किंवा येणारी जी पिढी आहे, जे डॉक्टरकीच्या मार्गावर आहेत किंवा नाहीयेत, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? ओके, संदेश मी आता जसं की तुम्हाला सांगितलं की एक तर ऍडव्हर्सिटीज किती येतील, तुमची परिस्थिती किती खराब असेल, पण इफ यू आर डिटरमाइंड की तुम्हाला काहीतरी बनायचं आहे आणि ते तुम्ही बनतातच, म्हणजे हे एक डिटर्मिनेशन सोबत असायला पाहिजे. मग तिथे तुम्ही फायनान्शियली बॅकवर्ड असाल, कसंही असेल तरी त्या ऍडव्हर्सिटीवर तुम्ही बाहेर येणार. यू नीड टू हॅव अ पॅशन. अँड दुसरं पेशन्स. पेशन्स म्हणजे तुमची ती वेळ कधी येणार आहे हे माहित नाही, पण ती वेळ नक्की येते. तिथपर्यंत तुम्हाला पेशंटली, बट टिल दॅट टाइम तुम्हाला ह्या सगळ्या पॉझिटिव्ह, म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं नाही, पॉझिटिव्ह वाइब्स, म्हणजे ह्या लोकांनी सराउंडेड पाहिजे. नो निगेटिव्ह पीपल, नो ऍडिक्टेड पीपल. तुमच्यासोबत ऍडिक्शन तर बिलकुल नको. त्याच्यात भरपूर टाइम वेस्ट होतो आजच्या युथचा, तो नाही व्हायला पाहिजे. अँड गेट इन्व्हॉल्व इन टू स्पोर्ट्स, कारण की स्पोर्ट्स तुम्हाला फेल्युअर्स डायजेस्ट करण्याची भयंकर कॅपॅसिटी देतं. सो आय विल टेल की हे युथ ना की हे सगळं जर तुम्ही केलं तर डेफिनेटली you will come to a very good outcome in your life, and that is my message. खरंच खूप छान मेसेज सरांनी आपल्या आजच्या युथला दिला आहे की संघर्षाला तर पर्याय नाहीच आहे, पण त्यासोबत पेशन्स ही तितकेच महत्वाचे आहे.
याबरोबरच आपला आजचा एपिसोड इथे आपण समारोपाकडे वळतोय. आजची आपली यशोगाथा होती डॉक्टर निलेश चांडक यांच्यासोबत. सर धन्यवाद, तुम्ही Thank you. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला Thank you. आणि Thank you खूप so छान तुमचा खडतर प्रवास इथे आमच्या समोर उलगडला आणि आमची युथ पिढी देखील यातून खूप काही शिकेल, यात काही शंकाच नाही. थँक्यू. थँक्यू सो मच सर. मी आर के रेकॉर्डिंग स्टुडिओ तर्फे तुमच्या भावी वाटचालीस देखील शुभेच्छा देते. थँक्यू. पेशेंट कौन है? दत्तात्रेय साड़ी मेरे पापा. सो इनिशियली जून 2020 में हमने जलगांव में डॉक्टर को दिखाया था. उन्होंने लास्ट स्टेज लंग कैंसर बोला था, नॉन स्मॉल सेल लंग कैंसर लास्ट अच्छा, स्टेज. ओके. सो और उन्होंने बोला था ज़्यादा होप्स नहीं है. सो Okay. इसलिए हम औरंगाबाद गए फॉर द ट्रीटमेंट के लिए. मैं सारे टेस्ट जो भी जीन म्यूटेशन रहते हैं क्योंकि सब नेगेटिव था. ओके. फिर मल्टीपल पेट स्कैन्स सब हुआ और उसके बाद उन्होंने रीजन पे आया कि लंग कैंसर है, एडवांस लंग कैंसर, ओके. नॉन स्मॉल सेल. ओके. उसके लिए 5 कीमो साइकिल्स दिए बट कुछ भी रिलीफ नहीं हुआ. सो हमने अगेन पेट स्कैन कराया मुंबई में, ओके. वन ऑफ द बिगेस्ट हॉस्पिटल्स इन मुंबई, हाँ. द बेस्ट दो. ओके. एंड ही ऑल्सो सजेस्टेड द सेम दैट इट्स नॉन स्मॉल सेल लंग कैंसर ओके. विद द लास्ट स्टेज. उसके बाद ट्रीटमेंट हमारा टारगेटेड थेरेपी पे चला गया, जोवोल्टेड टैबलेट हाँ हाँ. जो कि लंग कैंसर के लिए ही रहता है, हाँ. EGFR म्यूटेशन के लिए. ओके. उससे साइड इफेक्ट्स बहुत ज़्यादा बढ़ने लग गए और बैक पेन जैसा पहले था वैसा का वैसे ही रहा, कुछ भी डिफरेंस नहीं रहा. ओके. फिर जब बहुत ज़्यादा बढ़ गया तब हम वापस जलगांव में आए, डॉक्टर चांडक कैंसर केयर हॉस्पिटल. ओके. तो इन्होंने वापस सजेस्ट किया कोलोनोस्कोपी का, जिसका रिपोर्ट से ऑटोप्सी बायोप्सी के रिपोर्ट से पता चला कि इट्स नॉट लंग कैंसर बट एक्चुअली इट्स कोलोन कैंसर दैट हैज मेटासाइज्ड टू अदर ऑर्गन्स. ओके. सो उसके बाद से हमारा कीमोथेरेपी सेशन स्टार्ट है एंड वी आर सीइंग अ ड्रास्टिक इम्प्रूवमेंट इन रिजल्ट्स. आप कहाँ के हैं? एरेंडो जलगांव. ओके, तो फिर ट्रीटमेंट के लिए आप डायरेक्टली जलगांव क्यों नहीं आए? एक्चुअली जो एक फियर रहता है मन में कि स्मॉल प्लेसेस में ट्रीटमेंट सही नहीं हो पाता है. ओके. सो फर्स्ट चॉइस एवरीवन हैज इज कि मुंबई या फिर बैंगलोर जो भी हॉस्पिटल्स बेस्ट है ओके. वहीं पे जाना प्रेफर करता है. सो ओके. तो अभी जलगांव में चांडक कैंसर केयर के ट्रीटमेंट में आपको क्या एक्सपीरियंस मिला? हमारे 6 कीमोथेरेपी साइकिल्स हो चुके हैं और पापा की कंडीशन पहले से बहुत ज़्यादा अच्छी है. जिस कंडीशन में हम आए थे उससे अभी तो ड्रास्टिकली इम्प्रूवमेंट दिख रहा है, विजिबल है. ओके. और स्टाफ और डॉक्टर्स का बिहेवियर हमारी तरफ भी बहुत हेल्पफुल है. मतलब कॉल्स भी हम जब भी लगाते हैं तब हमेशा 100% रिस्पॉन्स मिलता है. ओके. मतलब जलगांव जैसे प्लेस पे भी डायग्नोसिस और ट्रीटमेंट पॉसिबल है? एक्चुअली बेटर पॉसिबल है इंस्टेड ऑफ गोइंग एंड वेस्टिंग योर टाइम ऑन बिग सिटीज एंड बिग हॉस्पिटल्स एंड Oh. पेइंग मनी लाइक एनीथिंग. सो इज मच लेस much cheaper and affordable as well as effective than other treatments. ओके. की डॉक्टर निलेश चांडक जळगाव कॅन्सरचे सर्जरी किंवा ऑपरेशनसाठी प्रसिद्ध आहे आणि माझे अनुभव आहे की कमीत कमी 7 ते 8 ऑपरेशन मी त्यांच्याकडनं केले मागच्या 7-8 वर्षापासून. जॉचं ट्युमर होतं, टंग कॅन्सर होतं, ब्रेस्ट कॅन्सर होतं. तर आज ते पेशंट नॉर्मल आहेत आणि ते त्यांचे दैनंदिन कामही करतायत. त्यांना आजपर्यंत काहीच प्रॉब्लेम नहीं आलेला आहे. इकबाल सर सावल, मैं डॉक्टर निलेश चांडक साहब के लिए इतना ही कहूँगा कि मूर्ति लहान कार्य महान. ही इज़ द ऑनेस्ट डॉक्टर इन होल डिस्ट्रिक्ट और बहुत ही ईमानदार डॉक्टर है. इनका बिहेवियर बहुत ही ज़बरदस्त है. इनको देखकर पेशेंट आधा अच्छा हो जाता है. नमस्कार, मी हिरेश कदम, जळगावला राहतो. 2 वर्षापूर्वी मला रेक्टमचा CA डिटेक्ट झाला. मुंबईत मी 3 मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यानंतर माझं ऑपरेटिव्ह मुंबईतच झालं. परंतु 3 महिन्यापूर्वी मला परत काही सिम्पटम जाणवले. त्यानंतर मी जळगावातले आपले डॉक्टर निलेश चांडक सर यांच्याकडे दाखवलं. त्यांनी माझे सर्व रिपोर्ट बघून परत काही टेस्ट मला सजेस्ट केल्या व एका चांगल्या लॅबमधून त्यांनी माझ्या सर्व टेस्ट करून घेतले व माझी ट्रीटमेंट सुरू केली. त्यानंतर मी जगातल्या न्यूयॉर्कमधील नंबर 1चं जे सेंटर आहे, मेमोरियल स्लोन केटरिंग सेंटर म्हणून एक मोठं हॉस्पिटल आहे, जगातलं टॉपमोस्ट हॉस्पिटल आहे, त्यांचं सेकंड ओपिनियन घेतलं. तर डॉक्टर साहेबांनी जे ट्रीटमेंट मला दिली होती
आणि त्या सेंटरचं जे ट्रीटमेंट म्हणजे त्यांनी जे सजेस्ट केलं ते अतिशय तंतोतंत बरोबर आणि परफेक्ट आहे असं मला त्या न्यूयॉर्कच्या हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे डॉक्टर साहेबांनी जी मला ट्रीटमेंट दिली ती अतिशय तंतोतंत बरोबर आणि परफेक्ट होती. त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचा खूप आभारी आहे. मी डॉक्टर साहेबांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. याबरोबरच आपला आजचा यशोगाथाचा एपिसोड इथे संपतोय. आपण पुढील एपिसोडमध्ये भेटूया एका नवीन यशोगाथेसोबत, एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.